स्त्रिया का नाही फोडत नारळ? काय आहेत त्यामागची कारणं? महिलांनी नारळ का फोडू नये? हिंदू धर्माचे हे नियम तुम्हाला माहीत आहेत का? आपण नारळाला श्रीफळ म्हणतो, त्याला देवाचा दर्जा देतो. एवढंच काय तर पूजेसाठी देखील आपण त्याला महत्त्वाचं मानतो. देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खातो. मग अशा परिस्थितीत महिलांना तो फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का नाही? चला यामागचं कारण समजून घेऊया. याचा संबंध प्रजनन क्षमतेशी लावला गेला आहे. महिला नारळ फोडत नाहीत त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात, अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा सर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात 3 डोळे बनतात. या 3 डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात सांगितले जाते. म्हणूनच त्याला स्त्रिया हात लावत नाहीत. यामागे आहेत आणखी काही कारण. यामागे एक कहाणी अशी देखील सांगितली जाते की भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 वस्तू आणल्या. या 3ही गोष्टी मानवासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. 3 देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो. नारळ हे भगवान विष्णूंचे पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते, जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. याशिवाय तार्किक आणि वैज्ञानिकदृष्ट्या कारण हे देखील आहे की मुळातच स्त्रिया नाजूक असतात व नारळ हे कठीण फळ आहे. स्त्रीने जर नारळ फोडायचे ठरवले तर तिला दुखापत होऊ शकते आणि याच कारणामुळे स्त्रिया नारळ फोडत नाहीत. तुम्हाला कारण पटले असेल तर कमेंटमध्ये होय असे लिहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.